मित्रांनो, आपण आपल्या ऊसाच्या प्लॉट मध्ये मित्रांनो, हे आपला स्वतःचा ऊस आहे आणि याचे विशेष काय मित्रांनो की आपण ऊसाची थोडक्यात माहिती घेणार आहे। पण त्याच्या आधी मित्रांनो की आपलं बळीराजा ब्लॉग चॅनल मध्ये स्वागत आहे आणि मी आपला लाडका शेतकरी संदीप एरंडे। तर मित्रांनो, आपण हा जे ऊसाचा प्लॉट आणि याची माहिती घ्यायचं कारण हे मित्रांनो की हा तिसऱ्या वर्षी म्हणजे आता याला तिसरं वर्ष सुरू झालेलं आहे। म्हणजे याच्या आधी आपण एक वेळेस हा प्लॉट बियाण्याला दिला होता आणि दुसऱ्या वर्षी कारखान्याला घातलाय। आता हा ऊस कारखान्याला फेब्रुवारी मध्ये सुरुवातीला पहिल्या हप्त्यामध्ये याची तोड संपली होती मित्रांनो। म्हणजे जवळजवळ आपण असं धरू की बुवा 2 फेब्रुवारीला हा ऊस आपला गेला होता। आता 2 फेब्रुवारी नंतर आता एप्रिल चालू आहे मित्रांनो। म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे जवळजवळ 2.5 ते 2.25 महिन्याचा ऊस आहे आणि तिसरं वर्ष चालू आहे। आणि विशेषतः म्हणजे 265 जातीचा हा ऊस आहे मित्रांनो। याचे फुटवे जर बघितले तुम्ही तर बघा कसा ऊस आहे आणि 4.5 फुटाची सरी आहे। तुम्हाला वाटतं की 4.5 फूट असेल हे अंतर, म्हणजे एवढं अंतर आहे मित्रांनो। तरी त्यांना ते आता एवढं झाकळलंय, आता माझ्या छातीपर्यंत असा ऊस आहे। आणि आपण याला काय केलं मित्रांनो की बाबा सुरुवातीला ज्यावेळेस ऊस तुटून गेला त्यावेळेस आपण याच्या बगल्या फोडल्या। आता बगल्या फोडल्यानंतर आपण काय केलं की त्याला ज्यावेळेस ढोस दिला की बगल्या फोडल्यानंतर आपण त्याला एक युरियाची बॅग, एक पोटॅश आणि एक दाणेदार, म्हणजे आपण असं 3 बॅग प्रति एकरी याला खत दिलेलं आहे मित्रांनो। आणि त्याच्यानंतर की आपण त्याच्यानंतर याला 2-4 पाणी दिले आणि पाणी दिल्यानंतर ज्यावेळेस तण उगून आलं तर त्यावेळेस परत एक वखराची पाळी दिली आणि त्या वखराची पाळी देऊन आता त्याच्यावर परत आपण 2 पाणी दिले आणि आता आहे मित्रांनो त्याला आपल्याला आता उभारून घ्यायचं आहे। आता ज्यावेळेस आपण याला उभारू मित्रांनो, आता 1-2-4 दिवसात याची उभारणी करणार आहे आपण। काय याला आता माती लावायची आहे, म्हणजे आपण याची कंपल्सरी बांधणी करून घेणार आहे की बुवा आता याच्यानंतर याच्यात काही चालणार बी नाही आणि आपण हाणणार नाही। तर त्याच्यासाठी याला आता काय करायचंय की डायरेक्टली याच्यामध्ये की आपल्याला लेझरना ह्याची माती उभारायची, म्हणजे याला माती लावायची, सरी उभारायची। आता सरी उभारल्यानंतर आहे मित्रांनो परत याला आपल्याला खताचा ढोस द्यायचा आहे। मग आता खताचा ढोस देताना आपण कोणता देणार, तर हा एक प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यापुढे असतो। जसं मी सुरुवातीला सांगितलं की बाबा पहिलं आपण घेतलं युरिया, दुसरं घेतलंय पोटॅश आणि त्याच्यासोबत घेतलंय दाणेदार, सुपर फॉस्फेट दाणेदार, म्हणजे असं ते आपण वापरलंय। तर आता सध्या आपल्याला घ्यायचंय मित्रांनो की याच्यासोबत 9-24-24 माधांचं किंवा मग 10-26-26 आपण घेऊ शकतो। 10-26-26 आणि युरिया आणि त्याच्यामध्ये परत पोटॅश पण आपल्याला आवर्जून घ्यायचंय मित्रांनो। म्हणजे 2 बॅग, 1 बॅग पोटॅश, 1 बॅग 10-26 आणि 1 बॅग युरियाची, म्हणजे परत आपल्याला एकरी 3च बॅग ह्या ऊसाला परत द्यायची आहे। तर हे जे कमी करायचे मित्रांनो की पोटॅश आपण जे घेतल्यानंतर की पोटॅशना काय होतंय की याची ऊसाची जी कांडीची जाडी आहे ही पण सुधारती पोटॅशमुळे, कारण ते साईज बनायला चांगलं काम करतं पोटॅश आणि त्याला मालाला थोडं जे हिरवापणा आहे हा पण मिळतोय। आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पण वापरायचं आहे। मग आता मॅग्नेशियम सल्फेट आपण वापरताना कसं वापरणार, तर एकरी 25 किलो आपण त्याच्यामध्ये मिक्स करून वापरणार आहे, म्हणजे ते पण एक चांगलं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा 265 ऊसाचा खोडवा आहे आणि याला 3 वर्षे म्हणजे आता तिसरं वर्ष आपलं लगातार उत्पन्न घ्यायचं काम चालू आहे। तर आपलं दाखायचं हे होतं मित्रांनो की बाबा तुम्ही 2 वर्षानंतर ऊस मोडू नका, तिसऱ्या वर्षी पण तुम्ही चांगल्या पद्धतीनं याचं नियोजन करून चांगल्या पद्धतीनं याचं उत्पन्न घेऊ शकता। म्हणजे कमी खर्चात, पहिल्या वर्षी आपल्या लागवडीला खर्च होतो, त्याच्या वर्षी दुसऱ्या वर्षी कमी होतो, पण तिसऱ्या वर्षी फक्त खताचा आणि तुमच्या मेहनतीचा पाण्याचा खर्च राहतोय। तर त्याला तिसऱ्या वर्षी पाणी पण फार कमी लागतंय, कारण तिसरं वर्ष असल्यामुळे याच्या ज्या मुळे ह्या खूप खोलवर राहतात, म्हणजे जास्त लवकर ऊस तिसऱ्या वर्षी तानावर येत नाही, त्याच्यामुळे पाणी बी प्रचंड कमी लागतंय। का जसं दुरीला लागतंय तसं लागवडीला लागतं, तसं याला तेवढं पाणी लागत नाही मित्रांनो। तर चला मित्रांनो, आपलं बळीराजा चॅनल हे जे मित्रांनो हे फक्त आपल्या शेतकऱ्यासाठी आहे। आपण नवीन नवीन असे जे प्रयोग आहे या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो।
काय कोणते पीक, मोसंबी असू, ऊस असू, कांदा असू, सगळ्या गोष्टीचे आपण ह्या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो. आणि हा जर व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला सबस्क्राईबर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आपलं चॅनल पोहोचलं पाहिजे मित्रांनो. यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि एक शेतकरी म्हणून आपल्या शेतकऱ्याला सपोर्ट करा मित्रांनो. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या